पहा, आता एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स काय, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स, मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्झिशन मेटल जे येतं, ट्रान्झिशन मेटलचे ज्या प्रॉपर्टीज येतं त्या प्रॉपर्टीज पैकी एक प्रॉपर्टी कोणती आहे की दे कॅन फॉर्म कोऑर्डिनेशन कंपाऊंड. जसं आपण पाहिलेलं आहे की सर ट्रान्झिशन मेटल कॅन फॉर्म कलर कंपाऊंड्स, दे ॲक्ट्स ॲज ए काय कॅटलिस्ट. त्याच पद्धतीनं अजून ही प्रॉपर्टी कोणती आहे की दे कॅन फॉर्म कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. बरं, या कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा आपल्या लाईफमध्ये सुद्धा महत्त्वाचा रोल आहे बेटा. कोणता रोल आहे? जे हिमोग्लोबिन आहे ते कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, क्लोरोफिल आहे हे पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. मग आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड केमिस्ट्रीमध्ये याची काय डेफिनेशन आहे, तयार कसा झाला? मग याच्या आधी काही आपल्याला रिॲक्शन्स पाहिजे आहेत बेटा. जसं फॉर एक्झाम्पल पहा की आपण फेरस सल्फेट ॲक्वियस सोल्युशन, फेरस सल्फेटचं सोल्युशन घेतलं बेटा आणि अमोनियम सल्फेट सोबत आपण याला हीट केलं, FeSO4 प्लस NH4 टेकन ट्वाइस SO4 झालं. यांचं ॲक्वियस सोल्युशन घेतलं बेटा. हे स्टेबल कंपाऊंड आहेत आणि या स्टेबल कंपाऊंड्सला मी इव्हॅपरेट्स केलं बेटा. इव्हॅपरेट केल्यानंतर यांच्यापासून एक मला सॉलिड कंपाऊंड तयार झाला. कोणता सॉलिड कंपाऊंड? FeSO4 NH4 टेकन ट्वाइस SO4 6H2. ठीक आहे, हा सॉलिड कंपाऊंड तयार झाला. ठीक आहे, याचं नाव काय? मोहर सॉल्ट. हा तयार झाला, हा मोहर सॉल्ट तयार झाला. बरोबर आहे. आता हा मोहर सॉल्ट काय, ॲडिशन कंपाऊंड आहे किंवा मॉलिक्युलर कंपाऊंड आहे. पण जर या मोहर सॉल्टला जर तुम्ही परत वॉटरमध्ये जर टाकलं बेटा तर डिझॉल्व केल्यानंतर काय व्हायलाय, हा कम्प्लीट डिसोसिएट व्हायलाय. म्हणजे व्हेन दिस ॲडिशन कंपाऊंड या मॉलिक्युलर कंपाऊंड डिझॉल्व इन वॉटर देन इट डिसोसिएट कम्प्लिटली इंटू इंडिव्हिज्युअल आयन्स. म्हणजे कशा पद्धतीनं डिसोसिएट होते सर? Fe प्लस प्लस, SO4 मायनस मायनस, NH4 प्लस आहे, अगेन SO4 मायनस मायनस आहे, झाला कंप्लीट डिसोसिएशन, कंप्लिटली आयोनाइज झाला. मग हे कंपाऊंड कोणता झाला? हा ॲडिशन कंपाऊंड कोणता झाला? ते याला आपण म्हणतो डबल सॉल्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टेबल कंपाऊंड आहे तर हे स्टेबल कंपाऊंड आहेत, यांचं जेव्हा ॲक्वियस सोल्युशन घेऊन याला जेव्हा तुम्ही इव्हॅपरेट करायलेत, इव्हॅपरेशन केल्यानंतर एक सॉलिड कंपाऊंड तयार झाला, याला आपण म्हणतो ॲडिशन कंपाऊंड या मॉलिक्युलर कंपाऊंड. अँड व्हेन धिस मॉलिक्युलर कंपाऊंड डिझॉल्व इन वॉटर अँड इफ इट completely dissociate into its constituent ion, then this addition compound, this molecular compound is known as a double salt. म्हणजे मोहर सॉल्ट काय, डबल सॉल्ट आहे. ठीक आहे, चला अजून एक एक्झाम्पल मी घेतलं KClचं बेटा. इथं कार्नालाइटचं KCl प्लस MgCl2 प्लस 6H2. मी याला अजून इव्हॅपरेट्स केलं. याला इव्हॅपरेट केल्यानंतर परत एक सॉलिड कंपाऊंड तयार झाला. हे सॉलिड कंपाऊंड किंवा हे मॉलिक्युलर कंपाऊंड आहे किंवा तुम्ही याला काय म्हणाले ते ॲडिशन कंपाऊंड म्हणाले बेटा. आणि याला नाव दिलेले कार्नालाइट. आणि हे कार्नालाइटला परत जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करायलेत केल्यानंतर तो कम्प्लिटली आयोनाइज झाला, कंप्लीट डिसोसिएशन झालं. म्हणजे हा झाला तुमचा डबल सॉल्ट. झाला एक टाईप तुमची क्लिअर इथं. मग तुम्ही जर सर आपला तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. यस. आता पहा इथं मी अजून एक कंपाऊंड इथं घेतो बेटा. चला, 4KCN plus FeCN2 gives
K4 FeCN4 झालं. आता हा कंपाऊंड काय आहे? हा स्टेबल, हा ऍडिशन कंपाऊंड आहे, हा मॉलिक्युलर कंपाऊंड आहे, है ना. यांचं मी ॲक्वियस सोल्युशन घेतलं. ॲक्वियस सोल्युशन घेतल्यानंतर याला इव्हॅपोरेट केलं, एक सॉलिड कंपाऊंड तयार झाला. ठीक आहे, हा ॲडिशन कंपाऊंड. पण हा या ॲडिशन कंपाऊंडला जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करायलो तेव्हा हा कम्प्लीट डिसोसिएट व्हायला काय? हा कम्प्लीट डिसोसिएशन होत नाही भेटायचं. मग जेव्हा एखादा ॲडिशन कंपाऊंड किंवा मॉलिक्युलर कंपाऊंड कम्प्लीट डिसोसिएट होत नाही तेव्हा त्याला आपण काय म्हणालो? कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड. म्हणजे ह्याला आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय देते सर? K+4 आहेत. आता हे 4 पॉझिटिव्ह चार्ज आहे तर याच्यावर निगेटिव्ह चार्ज तेवढेच येणार. FeCN4 आहे. मग हा झाला तुमचा कोणता? कोऑर्डिनेशन कंपाऊंड. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे कोणता कंपाऊंड आहे? ज्या कंपाऊंड मध्ये कॉम्प्लेक्स आयन आहेत. द कंपाऊंड विच कंटेन कॉम्प्लेक्स आयन, हे कॉम्प्लेक्स आयन आहे. या कोऑर्डिनेशन कंपाऊंड कॉम्प्लेक्स आयन आहे, त्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणतो आपण. झाले डेफिनेशन. इथं अजून एक डेफिनेशन आहे, पहा बडा. आता या कोऑर्डिनेशन कंपाऊंडकडे एक ऑब्झर्व करा. या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एक पार्ट आहे बेटा, बरोबर आहे. हा स्क्वेअर ब्रॅकेट मधला एक पार्ट आहे. इथं याला आपण काय, या स्क्वेअर ब्रॅकेटच्या पार्टला, याच्या मधल्या ह्या पूर्ण सेक्शनला याला आपण नाव काय देतो? याला एंटायटी नाव देतो. याला कोऑर्डिनेशन एंटायटी नाव देतो. आणि बाहेरचं जे आयोनायझेबल पार्ट आहे, हा याला आपण म्हणतात काउंटर आयन. झालं इथं. मग आता इथं ऑब्झर्व करा, हे वेगवेगळे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत बेटा. मग आता कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या टाईपकडे व्यवस्थित लक्ष द्या. मग तुम्ही आता सर हे सिंपल आयन आहे, हे सिंपल कॅटायन आहे. पहा इथं सिंपल आहे बाहेरचं पार्ट, आणि कॉम्प्लेक्स आयन आहे. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये सुद्धा वेगवेगळे टाइप आले बेटा. मेरे पास एक ऐसा कोऑर्डिनेशन कंपाउंड है जिसमें सिंपल कैटायन कॉम्प्लेक्स एनायन है. ये देखो, ये कॉम्प्लेक्स एनायन है, ये सिंपल कैटायन है. बर, दूसरा कोऑर्डिनेशन कंपाउंड घेतला. दूसरा कोऑर्डिनेशन कंपाउंड कौन सा है? CuNH3. नंतर अपन इसे नाव सुद्धा पाहणार आहेत बेटा, है ना. SO4. चलो अब मुझे बात बताओ, अगर मैंने ये कंपाउंड डिसॉल्व कर दिया, ये ऐसे डिसॉल्व करने के बाद, तो मुझे बात बताओ क्या फॉर्म होने वाला है? CuNH3 4 टाइम्स है. आता इथं पहा, SO4 और 2 मायनस, इथं 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि SO4 मायनस मायनस. म्हणजे हा कोऑर्डिनेशन कंपाउंड कसा आहे? या कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये कॉम्प्लेक्स कैटायन है, सिंपल एनायन है. ये कोऑर्डिनेशन कंपाउंड में क्या था? सिंपल कैटायन कॉम्प्लेक्स एनायन है. और एक कोऑर्डिनेशन कंपाउंड है, उसमें कॉम्प्लेक्स कैटायन है और कॉम्प्लेक्स एनायन है. हे पूर्ण कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे, लक्षात ठेवा. दोन वेगवेगळे नाही. तर बरं अजून एक टाईप आहे ना ज्याच्यामध्ये न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत. हा एक टाईप आहे, हे कोऑर्डिनेशन कंपाउंड. म्हणजे काही कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये काय, सिंपल कैटायन कॉम्प्लेक्स एनायन आहे, नाहीतर कॉम्प्लेक्स एनायन कॉम्प्लेक्स कैटायन सिंपल एनायन है, नहीं तो कॉम्प्लेक्स कैटायन कॉम्प्लेक्स एनायन है, नहीं तो न्यूट्रल मॉलिक्यूल्स है या न्यूट्रल कंपाउंड. ये यहां इथपर्यंत क्लिअर झाला. आता बर, पुढे मी तुम्हाला सांगितलं कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये 2 पार्ट आहेत बेटा. या पार्टला आपण काय म्हणतो? काउंटर आयन म्हणतो बेटा. आणि ह्या पार्टला मी काय म्हणालो? इथं एंटायटी म्हणालो. पहा व्यवस्थित लक्ष द्या बेटा. इथं झालं. इथं
मग आता इतके सगळे कोऑर्डिनेशन जे कंपाऊंड्स येतं, या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये पहा, हा पार्ट काउंटर आयन आहे, काउंटर आयन आहे, हे एंटायटी आहे. कोऑर्डिनेशन एंटायटी म्हणा किंवा कोऑर्डिनेशन स्पियर सुद्धा म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हा पार्ट एंटायटी आहे, हा काउंटर आयन आहे. मग एंटायटी आणि काउंटर आयन हे पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह पण असेल. बरोबर आहे. इथं पहा, काउंटर आयन पॉझिटिव्ह आहे, तो एंटायटी निगेटिव्ह आहे. या पॉझिटिव्ह आहे, कोण आहे? एंटायटी आहे, कोऑर्डिनेशन एंटायटी, कोऑर्डिनेशन स्पियर पॉझिटिव्ह आहे. यहा काउंटर आयन निगेटिव्ह आहे. झालं क्लियर? एनी प्रॉब्लेम? यहां ये पहला पार्ट जो लिहिते हा कॅटायनिक आहे, दुसरा अनायनिक. लक्षात ठेवा बेटा, कॉम्प्लेक्स कॅटायन, कॉम्प्लेक्स अनायन मध्ये. बरं, आता अजून एक डेफिनेशन आहे. आता तुम्ही एक ऑब्झर्व करा, याच्यामध्ये पहा, K4 CuNH3 4 टाइम्स. पहा, या ऍडिशन कंपाऊंडला जेव्हा आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायलो तेव्हा हा द्यायला K प्लस, हे काउंटर आयन आहे, आणि प्लस काय द्यायला तर CuNH3 4 टाइम्स आहे, आणि इथं 4 मायनस आहे. ठीक आहे. मग अजून एक डेफिनेशन आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडची. पहिले आपण पाहिलं होतं काय, अ कंपाऊंड विच कंटेन कॉम्प्लेक्स आयन नोन ॲज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे. आता अजून एक डेफिनेशन काय पहा, हे झाला तुमचा एंटायटी. एंटायटी मध्ये मेटल विच इज सराउंडेड बाय NH3 मॉलिक्यूल आहे. अमोनिया मॉलिक्यूलनं सराउंडिंग आहे. किती अमोनिया आहेत तर 4 आहेत. म्हणजे याचा अर्थ अमोनिया आणि या कॉपर मध्ये, कॉपर आयन मध्ये इथं कुठली तरी बॉन्डिंग आहे बेटा. आपण ती बॉन्डिंग कोणती म्हणतो, तो कोऑर्डिनेट बॉन्ड आहे तिथं. बरोबर आहे. म्हणजे एंटायटी मध्ये कोणता पार्ट येते बेटा, मेटल विच इज सराउंडेड बाय चार्ज्ड स्पीसीज या न्यूट्रल मॉलिक्युल्स. बरोबर आहे का? आता तुम्ही सर याचं स्ट्रक्चर काढा. याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने, आधी पहा मला सांगा, आधी या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर किती आहे, Cu किती आहे मला सांगा. कॉपरचा ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर किती आहे? मग आपण काय म्हणतो सर, हे तर टोटल सगळ्यांची एडिशन 0 पाहिजे. ठीक है, चलो ये हमारे पास पोटेशियम है, पोटेशियम पे एक पॉजिटिव चार्ज है. ऐसे कितने तो हमारे पास 4 है. प्लस कॉपर का ऑक्सीडेशन नंबर नहीं पता, X है. अमोनिया न्यूट्रल है ना, न्यूट्रल है तो काय ना 0 है, इज इक्वल टू 0. सबका एडिशन 0 है. बरोबर आहे. चला आता मला सांगा 4 प्लस X इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे X इज इक्वल टू काहीतरी घोळ झाला का रे? CuNH3 4. हाँ हाँ ओके ओके, एक मिनट बेटा, एक मिनट. पहा बेटा, CuNH3 किती आहे, 4 आहे आला, आणि हे SO4 आहे. ठीक आहे. आता जेव्हा आपण याला वॉटर मध्ये डिझॉल्व करायलो तेव्हा काय दिलं बेटा, हे तुमचं झाला एंटायटी हा पार्ट झाला इथं प्लस, आणि SO4 हा झाले काउंटर आयन निगेटिव्ह आहे. आणि मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर किती आहे. मग तुम्ही काय करणार, हे X घेणार आहेत बेटा, प्लस अमोनिया न्यूट्रल मॉलिक्यूल आहे झालं इथं पहा, प्लस मला सांगा SO4 वर चार्ज किती आहे बेटा, SO4 वर चार्ज किती आहे, प्लस आहे का मायनस आहे, मायनस आहे. किती मायनस आहे, इथं 2 मायनस आहे, इज इक्वल टू 0. सगळ्यांची ऍडिशन 0 आहे. बरोबर आहे. म्हणजे काय ना X -2 इज इक्वल टू 0, X इज इक्वल टू +2.
म्हणजे व्हॉट इज दी ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर +2 आला. हा जर न्यूट्रल झाला, हे 2 मायनस आहेत, हे 2 प्लस आले बेटा. ठीक आहे. या कॉम्प्लेक्स आयन मध्ये सुद्धा ऑक्सिडेशन नंबर काढू शकता. इथे तेच येणार आहे. पहा, याचा ऑक्सिडेशन नंबर माहित नाही म्हणून प्लस आहे. NH3 न्यूट्रल आहे, 0 आहे. आला इथं इंटू 4 आहे इज इक्वल टू, आता हा न्यूट्रल होता, हा चार्ज आहे, बरोबर आहे की नाही? हा चार्ज आहे, कोणता आहे? 2 पॉझिटिव्ह चार्ज, +2 आहे. म्हणून x इज इक्वल टू किती येणार? +2. म्हणजे या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये, या कॉम्प्लेक्स आयन मध्ये कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +2 आहे. क्लिअर याच्यात? यस, +2 आहे. मग आता ऑब्झर्व करा याच्यामध्ये की हे जे कॉपर आणि NH3 मध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड आहे? मग आपण म्हणतो सर हे कॉपर प्लस प्लस है, NH3 है, यहां भी एक NH3 है, चलो यहां NH3 है और यहां NH3 है. ठीक है. मग या अमोनियामध्ये, या न्यूट्रल मॉलिक्यूलमध्ये, अमोनियामध्ये नाइट्रोजन कडे लोन पेयर है. ये अपना लोन पेयर ये कॉपर को देके यहां कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करता है. यहां भी ये कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करेगा, यहां भी ये कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करेगा, यहां भी कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करेगा. झालं इथं? क्लिअर झालं इथं? बर, आता ह्या केस मध्ये आपण इथं ऑक्सिडेशन नंबर पाहू बेटा. मला सांगा NiCO4 मध्ये, या केस मध्ये, या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये हे निकेल टेट्रा कार्बोनिल आहे बेटा. निकेल टेट्रा कार्बोनिल. आता याच्यामध्ये मला सांगा CO न्यूट्रल मॉलिक्यूल, जसं मी तुम्हाला विचारलं HCl चा ऑक्सिडेशन नंबर किती? 0 ±0. न्यूट्रल मॉलिक्यूल है. वैसा ये अगर न्यूट्रल है तो यहां इसका ऑक्सिडेशन नंबर 0 है, तो निकेलचा ऑक्सिडेशन नंबर सुद्धा किती येईल? निकेलचा ऑक्सिडेशन नंबर 0 येईल बेटा. बराबर है. अब निकेल अगर 0 है तो निकेल इज सराउंडेड बाय, झालं इथं? आता इथं पहा, इथं मेटल आयन इज सराउंडेड बाय न्यूट्रल मॉलिक्यूल है. यहां मेटल एटम विच इज सराउंडेड बाय न्यूट्रल मॉलिक्यूल है. यहां ये अपना लोन पेयर देके कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करेगा, यहां भी लोन पेयर देने के बाद ये कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करेगा. तो कोऑर्डिनेशन कंपाउंड की डेफिनेशन क्या है? अरे मेरे पास एक ऐसा कंपाउंड है, ऐसा कंपाउंड है जिस कंपाउंड में मेटल एटम या मेटल आयन इज सराउंडेड बाय न्यूट्रल मॉलिक्यूल्स कंटेनिंग लोन पेयर. इसके पास भी लोन पेयर, इसके पास भी लोन, या चार्ज्ड स्पीसीज. अब कोई बोलेगा चार्ज्ड स्पीसीज क्या है? अब देखो यहां एग्जांपल ये लो, चलो यहां ये. अब मुझे बात बताओ, यहां ये केस में Fe का ऑक्सीडेशन, आयरन का ऑक्सीडेशन नंबर कितना है? यहां देखो, यहां Fe का ऑक्सीडेशन नंबर कितना है? K4 FeCN6. चलो सर ये तो +1 है, ऐसे ये 4 है, प्लस ये x है, प्लस ये, अब ये न्यूट्रल नहीं है. CN वर चार्ज किती आहे बेटा? -1 आहे. असे किती आहेत? 6 आहेत. इज इक्वल टू 0 पूरा. तो यहां 4 + x - 6 इज इक्वल टू 0. देयरफॉर x इज इक्वल टू +2. झालं? मग आता पहा, याचं जर डिसोसिएशन केलं आपण वॉटर मध्ये, तर आपण म्हणतो सर 4K+ and FeCN how many times? 6 times, और इस पे चार्ज 4-. ठीक. मग आता या केस मध्ये काय बेटा डेफिनेशन काय पहा बेटा? यहां आयरन का ऑक्सीडेशन स्टेट +2 है, चलो ये +2. ठीक है. यहां CN है, यहां भी CN है, यहां भी CN है,
यहां CN है, ऐसे कितने CN है? झाला. कार्बन लोन पेअर देईल बेटा. कार्बन लोन पेअर दिल्यानंतर कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म केला. झाले, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म केला बेटा इथं तयार त्यांनी. मग तुम्ही डेफिनेशन काय दिले? सर, द कंपाउंड इन विच मेटल ॲटम या मेटल आयन is surrounded by neutral molecule containing lone pair या अपोजिटली चार्ज्ड स्पेसिस. बराबर आहे, अपोजिटली चार्ज आयन. आलं इथं? क्लिअर झालं? ये हुआ कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे. बरोबर आहे. मग आता कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये पहा बेटा, मेटल आयन इज सराउंडेड बाय न्यूट्रल मॉलिक्यूल या चार्ज्ड स्पेसिस है. एक ये निगेटिव भी रह सकता है, पॉजिटिव भी रह सकता है. मैंने निगेटिव का यहां एग्जांपल दिया. बराबर है. अब ये न्यूट्रल जो मॉलिक्यूल है या चार्ज स्पेसिस का नाम क्या है? इसी का नाम क्या है? तो लिगैंड है. ये क्या है? लिगैंड है. म्हणजे मेटल विच इज सराउंडेड बाय न्यूट्रल या चार्ज स्पेसिस, दी न्यूट्रल या चार्ज स्पेसिस इज नोन एज लिगैंड्स. यहां लिगैंड है. अब देखो यहां लिगैंड कौन है? CN है. यहां लिगैंड कौन है? NH3 है. यहां NH3 है. यहां ऑक्सलेट आयन है. यहां CO है. यहां लिगैंड कौन है? ये CN है लिगैंड. मेटल विच इज सराउंडेड बाय. अब कोई बोलेगा सर मेरे पास तो 1, 2 और ये 3 कंपाउंड है, यहां लिगैंड कौन है? अब देखो यहां लिगैंड, ये मेटल विच इज सराउंडेड बाय. सर यहां तो 2 लिगैंड है. यस, NH3 भी है. एक कोऑर्डिनेशन कंपाउंड में 2 भी रह सकते हैं. यहां एक ही लिगैंड है, एक ही टाइप का लिगैंड है. तो जब एक ही टाइप का लिगैंड है तो हम उसको नाम देते हैं होमोलिप्टिक लिगैंड. सर ये होमोलिप्टिक लिगैंड है. होमोलिप्टिक लिगैंड होमोलिप्टिक है, होमोलिप्टिक है, ये भी होमोलिप्टिक है, ये भी होमोलिप्टिक है. ये क्या है? हेट्रोलिप्टिक लिगैंड है. क्यों? अलग अलग टाइप के लिगैंड है मेरे पास. यहां ये केस में सर यहां दोनों अलग अलग है. ये नाम क्या है? ये इथाइलिन डायमाइन है. मैंने शॉर्ट में लिखा EN. हम लिख सकते हैं हेट्रोलिप्टिक लिगैंड है. मग हेट्रोलिप्टिक लिगैंड म्हणजे कोणते लिगॅंड आहे? अरे असा कोऑर्डिनेशन कंपाउंड ज्या कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये लिगॅंड 2 वेगवेगळ्या टाईपचे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील. एकाच प्रकारचे लिगॅंड्स असतील तर होमोलिप्टिक लिगॅंड्स. क्लिअर झालं याच्या? बर, लिगॅंड मध्ये टाईप आहेत. काही मॉलिक्युल्स आहेत, काही लिगॅंड मॉलिक्युल्स आहेत की ज्याच्यामध्ये 2 डोनर ॲटम्स आहेत. काही असे ज्याच्यात 3 डोनर ॲटम्स आहेत. काही मॉलिक्युल्स असे आहेत, काही लिगॅंड असे आहेत. आता काही लिगॅंड असे, लिगॅंड म्हणजे कोणते ना, न्यूट्रल किंवा चार्ज, त्यामध्ये जर डोनर ॲटम एकच आहे. आता मला सांगा, हे मोनोडेंटेड लिगैंड, यूनिडेंटेड लिगैंड कौन है? यहां वाटर में डोनर एटम कौन है? ऑक्सीजन है, लोन पेयर है उसके पास. यहां डोनर एटम कौन है? NH3 है. यहां ये लिगैंड में, ये लिगैंड मॉलिक्यूल में डोनर एटम कौन है? तो नाइट्रोजन है. बराबर, एक ही पॉइंट से अटैच होगा, एक ही पॉइंट से अटैच होगा. यहां भी एक पॉइंट से अटैच हुआ, यहां एक पॉइंट से अटैच हुआ. तो ऐसे लिगैंड को हमने नाम दिया मोनोडेंटेड लिगैंड. अब अगेन कोई बोलेगा CO कार्बन. यस, अरे न्यूट्रल असतील, चार्ज पण येतील ना. आता मला तू सांग, हा न्यूट्रल आहे का? चार्ज है ना, निगेटिवली चार्ज लिगैंड है ना, निगेटिवली चार्ज मोनोडेंटेड लिगैंड है ना. इथं पण मोनोडेंटेड लिगैंड है, यहां भी मोनोडेंटेड लिगैंड है. देने वाला एक ही है. झालं इथं. आता बायडेंटेड लिगैंड, बायडेंटेड लिगैंड म्हणजे कोणता? माझ्याकडे एक असा मॉलिक्यूल आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल से बेटा किंवा चार्ज जे काय असेल, त्यामध्ये डोनर ॲटम 2 आहेत.
दो पॉइंट से अटैच होगा वो, एक मॉलिक्यूल दो पॉइंट से अटैच होगा। यहां देखो ये इथाइलिन डायमाइन जो हमने यहां ईएन शॉर्ट में लिखा था। आता मला सांगा डोनर एटम कोण है? यहां दो है, नाइट्रोजन यहां भी है, यहां भी नाइट्रोजन है। नाइट्रोजन के पास लोन पेयर है, लोन पेयर देने के बाद ही कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होता है। तो ये हुआ बायडेंटेट लिगैंड। अब ये ऑक्सैलेट आयन है, ऑक्सैलेटो आयन है आगे, ये बायडेंटेट लिगैंड है। यहां डोनर एटम दो है, यहां मग ज्या मॉलिक्यूल मध्ये, ज्या लिगॅन्ड्स मॉलिक्यूल मध्ये एक पेक्षा जास्त डोनर ॲटम असतील त्याला आपण म्हणतो पॉलीडेंटेट लिगॅंड। मग हा कोण आहे? पॉलीडेंटेट लिगॅंड। ये कोण आहे? पॉलीडेंटेट लिगॅंड। यस, ग्लायसिनेट, ग्लायसिनेटो ते पण आहे बेटा, येणार येणार ते पण येणार बेटा पुढे। क्लिअर आहे? एनी प्रॉब्लेम याच्यात? क्लिअर झाला इथं? मोनोडेंटेड बायडेंटेड क्लिअर झालं का याच्यात?